नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 10 ऑगस्ट 2024। आजच महाराष्ट्र राज्य शिक्षक भरतीशी संबंधित ऑफिशियल वेबसाईट mahateacherrecruitment.org ह्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 टॅबवर क्लिक केल्यानंतर न्यूज बुलेटिन येतं। त्या न्यूज बुलेटिनमध्ये क्लिक केल्यानंतर दिनांक 10 ऑगस्ट 2024 म्हणजे आताचेच फ्रेश शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये काय काय आहे बघू। हे पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक जे आहे हे बहुतेक जी काही दिवसापूर्वी जी इंटरव्ह्यू लिस्ट लागली होती, मुलाखतीसह यादी लागली होती, त्या संबंधितच असावी। बघूया आपण किती पॉईंट आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9। पॉईंट नंबर 1, मुलाखतीसह शिक्षक भरती संदर्भात सविस्तर सूचना व्यवस्थापनांना तसेच अभियोग्यताधारकांना देण्यात आलेल्या आहेत। काही मंडळी त्यातील काही सूचनांचा विपरीत अर्थ लावून खोडसाळपणाने अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचे दिसून आले आहे। या संदर्भात अधिक स्पष्टता देण्यासाठी पुढील मुद्दे नमूद करण्यात येत आहेत। ठीक आहे, म्हणजे जी त्यांनी ही सूचनाची PDF दिलेली आहे व्यवस्थापनांना आणि कॅन्डिडेटला जी सिलेक्ट झालेले आहेत, त्याच्यामध्ये जी सूचना आहे त्याचा जरा थोडासा विपरीत अर्थ लावायचा काही लोकांनी प्रयत्न केला म्हणजे ह्यांच्या मते, शिक्षण विभागाच्या मते। आता त्याचा खुलासा काय बघूया। नंबर 2, कोणत्याही आरक्षित प्रवर्गातील उमेदवार असेल आणि खुल्या जागांच्या निकषांची पूर्तता करीत असेल तर त्यांचा समावेश खुल्यात होणार आहे। ठीक आहे, म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीचा स्टुडंट असेल, आरक्षित कॅटेगरी प्रवर्गातील स्टुडंट असेल आणि जर तो खुल्या प्रवर्गाची जी निकष आहेत, जसं वयाची लिमिट आहे, पुन्हा खुल्या प्रवर्गातील जागा असतील, इतर अशा अनेक निकष आहेत, ती जर पूर्तता करत असेल तर त्याचा ओपनच्या मेरिटमध्ये सुद्धा त्याचा विचार केला जाणार आहे। पुढे, गुणवत्तेनुसार खुल्या जागासाठी पात्र असल्यास खुल्या जागेवर व तसे पात्र नसल्यास आरक्षित प्रवर्गातील जागेवर नियुक्ती होणार आहे। त्यामुळे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या जागा व आरक्षित प्रवर्गातील जागा या दोन्ही प्रकारची जागा उपलब्ध होणार आहेत। 2019 मधील पवित्र पोर्टल मार्फत मुलाखतीसह पदभरतीच्या वेळी देखील वरीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे व त्यानुसारच त्यावेळी भरती झाली आहे। काही व्यक्ती अर्धवट तरतूद नमूद करून अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा खोडसाळपणापासून सावध राहावे। पॉईंट नंबर पुढचा, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर 1:10 या प्रमाणात उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पाठविण्यात येत आहे। याचबरोबर प्रत्येक अभियोग्यताधारकास देखील कमाल 10 संस्था निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे। उमेदवारांना 10 प्राधान्यक्रम आणि संस्थांनाही प्रत्येकी 10 उमेदवार उपलब्ध करून द्यायचे असल्याने शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या ही जागांची 10 पट येणे अपेक्षितच नाही। ठीक आहे, तसे झाल्यास एकूण उमेदवारापैकी केवळ 10% उमेदवार निवडले जातील व 90% उमेदवारांना या प्रक्रियेतून काहीही लाभ होणार नाही। पूर्वीच्या भरतीमध्ये देखील अशाच प्रकारची कार्यपद्धती अनुसरली गेलेली आहे। खूप चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे। पुढचा पॉईंट, एखाद्या उमेदवाराची एकापेक्षा अनेक पदावर मुलाखतीसह या निवड प्रक्रियेत निवड झाल्यास संबंधित व्यवस्थापनास गुणवत्तेनुसार प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवारास नियुक्ती देता येईल। त्यामुळे कोणाचाही अधिकार डावलला जाणार नाही व पदेही रिक्त राहणार नाही। पुढचा पॉईंट, व्यवस्थापनामार्फत होणाऱ्या 30 गुणदानाबाबतची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP प्रथमच करण्यात आलेली असून त्यातील तरतुदी विचारात घेता भरतीमध्ये एकसूत्रता व पारदर्शकपणा राहून गुणवत्तापूर्ण भरती होईल याची खात्री वाटत असल्याची भावना अनेक अभियोग्यताधारकाकडून तसेच शिक्षक संघटनाकडून व्यक्त करण्यात आली आहे। छान आहे, चांगला आहे। बऱ्यापैकी शिक्षण विभागाने खूप अभ्यास करून यादी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ठीक आहे, बऱ्याच उमेदवाराचं ह्याच्यामध्ये समाधान झालेलं असेलच। शिक्षण आयुक्त जे आहेत ते चांगलं काम करत आहेत आणि काय अडचण असेल तर तुम्ही त्यांचे मेल वगैरे आहे त्या मेलवर वगैरे त्यांना तक्रार नोंदवू शकता। न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी। ठीक आहे मित्रांनो, हे लॅटेस्ट न्यूज बुलेटिन होतं, आजच प्रसिद्ध झालेलं आहे 10 ऑगस्ट 2024 रोजी। हे तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे, याचा जसा आहे तसा अर्थ घ्यायचा प्रयत्न करायचा आहे। काही चॅनलवर त्याचा विपरीत अर्थ सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, ती तसं करायचं नाही। सरळ सोपं दिलेलं आहे, ती वाचून आपण
आपलं जी शिक्षक पदभरतीबाबतची जी प्रश्न आहेत त्याचं उत्तर मिळवू शकतो. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रमैत्रिणींना नातेवाईकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.